न्यायमूर्ती आदरणीय माधवजी जामदार साहेब, मंचावर उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव साहेब, रत्नागिरी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पाटणे, रत्नागिरी जिल्ह्याचे सरकारी वकील फणसेकर साहेब, आज आपण या अत्यंत दिमागदार आणि घरगुती अशा उद्घाटन सोहळ्याकरता एकत्र आलेलो आहोत. लक्ष असलेले आपले पालक न्यायमूर्ती माननीय माधवजी जामदार साहेब यांनी आपला वेळात वेळ काढून या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. परत एकदा आलेली आहे. तसंच जर का उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक आंध्र प्रदेशमधले तामिळ साहित्यातले तामिळ संत, तामिळ मुनी अपस्तंभ यांनी आपण जे क्रिमिनल कोर्टमध्ये जो एक मापदंड आहे बेनिफिट ऑफ डाऊट. आता बेनिफिट ऑफ डाऊट हा आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये, वेदामध्ये हा देण्यात आलेला आहे आणि तो अशा प्रकारे आहे की नच संदेह दंड कुर्यात. ही संकल्पना ही या तामिळ मुनींच्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळते. तसंच युगधर्म ही लॉ चेंजेस विथ द एजेस ही सुद्धा एक त्याच ग्रंथामध्ये आत्ताचे ज्या कायद्याच्या अनुषंगांचे भाष्य आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाचायला मिळतं. आणि सगळ्यात शेवटचं हे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री माधव जामदार साहेब, साहेबांच्या सहचारी सौभाग्य जामदार मॅडम, व्यासपीठावर माझ्यासोबत सहकारी आणि जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री पाटील साहेब, रत्नागिरी वकील संघाचे अध्यक्ष श्री पाटणे साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य सरकारी अभियोक्ता श्री फणसेकर साहेब, माझ्यासोबत न्यायिक सहकारी, वकील वर्ग, सर्व कर्मचारी, पक्षकार बंधू वगैरे, आज आपण सर्वजण पूर्ण होऊन त्याचा उदाहरण सोहळा होणं ही विशेष आनंदाची बाब आहे आणि हे विलक्षण योग आहे. जनरली असं होतं की कुठलीही इमारत आपल्याकडे पिडवली किंवा कुठल्याही गोष्टी शासकीय कामाला वेळ भरपूर लागतो. माननीय न्यायमूर्तींचं इतकं या इमारतीवर मंडणगडच्या असो इथे असो प्रत्येक गोष्टीवर बारकाई लक्ष असते. त्यांच्या सहकार्याने ही दिमागदार इमारत आज आपण पाहतोय आणि त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करणं निश्चित गरजेचं आहे. नालसा म्हणजे राष्ट्रीय विधासेवा समिती विधी सेवा प्राधिकरण याची स्थापना सुद्धा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याकरता झालेली आहे. आपण किंवा उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय असा एक विचार करतो की फक्त न्याय देणं आणि निकाल देणं हेच फक्त दोन वेगळी इमारत असणं गरजेचं वाटलं. आता या इमारतीमध्ये एक मध्यस्थीच्या करता आपण 2 हॉल केले जेणेकरून मेडिएशन हे त्यांची सिक्रेसी जी काय पक्षकारांची आहे ती आपल्याला त्यांची गोपनीयता पाळून त्यांना मध्यस्थी करता योग्य मार्गदर्शन करता येईल. याच्यामध्ये एक वेगळा कॉन्फरन्स हॉल आहे, कर्मचाऱ्यांकरता बसण्याची सोय आहे, तसेच एक वेगळा लोकांना कक्ष देखील आहे. म्हणजे विधी सेवा साक्षरता तसेच जे काही मध्यस्थी करता ज्या काही गोष्टी लागतील ती अशी स्वयंपूर्ण इमारत